आरती कबीरा आई माऊलीचा आता विठ्ठल रखमाईचा फोटो होता आता शूट झाला आमचा फोटो शूट आता पाणी घ्या आता कर्जतमध्ये सकाळी कर्जत स्टेशनच्या पुढे 8-8:30 वाटतं काहीतरी नाश्ता केलेला आणि आता परत 9:30 झालेत आणि थांबवली आहे पालखी भर झालेली आहे थांबवली लय चाललो नॉनस्टॉप कप्पा हळू सकाळी मस्त रवा होता बघा आता काय 2 प्लेट लगरल्या आता थांबली इथं आपली पालखी अजून कोराजाम मागत सर्व माऊली मागे आहेत आता आणि आता आपण पोहोचलो मी बसणार होतो हे वाटतं बोलू बसू दामदे पालखीला पुढे पण डीजे बंद झाला नवला आला रेबल आले रेबल
आपला जेवणाचा स्टॉप आहे आणि आता मानकिवली म्हणून आहे गाव आहे वाटतं. तर तिथून शॉर्टकट मारलाय काय माहित पहिल्यांदा येतोय. आणि आता मस्त संत्री घेतला टर्नला आणि चाललो आता खोपिवलीला आपला जेवणाचा स्टॉपला. बोला काही काय वाटलं मस्त ना. एक चिंचवलीमध्ये खोपिवलीमध्ये तर खोपिवली चिंचवलीमधल्या डोकऱ्या आजीस भारी आहेत. पाण्याची बाटली देऊ का त्यांना वाटलं पोरं थकल्या पण त्यांना कुठं माहिती आहे पोरं खाऊन पिऊन टाईट असतात. टॉयलेट कुठे टॉयलेट भाई पोहोचलो फायनली. किती वाजल्या मला इथं वाजले 12:30. 12:30 लवकर पोहोचलो बघ लास्ट पर्यंत आला. देताना पण विचार नाही करीत ना पोरा घेताना बी विचार नाही करीत बिंदास 4 टाइम कवा बी. अरे आगी कोला ना माझ्या बंधवाना जो कोणी नडल त्यांचा वाटला कोणा. बघा काही माझ्या मित्राच्या पायातून रस्ते येतो काय भरले तरी आईसाठी एवढा वेळा येतो आईच्या दर्शनासाठी. हा बघा आईसाठी पायी पायी चाललेले बघा दाखवशीला हे बघा तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ मध्ये काय माहित नाही दिसत. खूप मोठी काच ते पायात भरला आहे तरी पण तो आईसाठी आणवणी चाललेला आहे. हे बघा हे आपल्या सवंगडी नांदोरचे ज्येष्ठ वरिष्ठ मालक 30 महिन्याचे मालक भगवान तारी ते मागवलेले आहेत. त्याचे करता धरता हे आपल्या साईडला उभे आहेत नांदोर गावचे ज्येष्ठ आहे. अरे तो हात कुठे लावतो अरे बापरे हे देतो बिझनेस पुढच्या ब्लॉगर बनायची क्वालिटी हाय. आता खंडाळा घाट चालू केला मामानं मी आणि पालखीला पुढे गेला. आता पालखीला धरणं आलंय मुश्किल आहे आता किती बी धावलं ना तरी भेटणार नाही पालखी. लय मागं थांबलो पालखीला फास्ट गेलो. बघू आता मेन खंडाला घाट होता मस्त शूट आला असतो.
आता शिंगरोबा मंदिर आहे लाईक काय नाही 8 किलोमीटर आहे आणि मग लगे वाघोबा मंदिर तिथे आपल्या वस्ती आहे. बाबा घे बाबा माऊली घे माऊली घे. बापूजी देवाची घेऊन बेटा चढताव आम्ही कारल्याची वाट. तर भाई आता शिंगरोबा मंदिर नाव आणि इथं आराम करता पावसा. पहिले बापूजी देवाची घेऊन बेटा धरताव आम्ही कारल्याची वाट. काय मस्त रील्स काढली बघू आता रील्स एडिट करणार आहे गेले तर जाल व्हायरल. तुम्हाला इंस्टाग्रामची लिंक आणि व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनला भेटेल भाई. नक्की जाऊन इंस्टाग्रामला फॉलो करा आणि गेगावच्या आणि सगळ्या पालखीतल्या पोरावी ना व्हिडिओ ब्लॉग काढायला खूप सपोर्ट करतात. म्हणजे बनव काहीतरी बनव. सगळे ब्लॉगमध्ये यायला असं उत्सुक असतात. काय झाला बरीच जात खूप सपोर्ट असतो सगळ्या पोरांचा सगळ्या पालखीच्या पोरांचा. हे व्लॉगसाठी बनव ब्लॉग बनव. मग मला पण मोटिवेट फील होतं आणि भाई बनवतो ब्लॉग. शॉर्टकट भावा. चला हे एक भाऊस आपला. त्याचं नाव का भाई? देव लाटे. गावाचं नाव कलगाव. गॉगल. थँक्यू. धन्यवाद. चला शॉर्टकट. गाड्या सुटल्या. मथुर आणि बकासूर. मथुर फॅन्स क्लब. मथुर 2 नंबर गटात बकासूर 1 नंबर गटात. पब्लिकने गाड्या सुटल्या. चला मग आवरा कव्हर केला एकदा. लढत आणि लढत. सामना दिलेला आहे दोघांना. सामना दिलेला आहे. गुळाने काय होता? पाणी. गुळाने पाणी होता. आजोबाने काय शिकवलं आहे? निघत तू बोलला तसा कोरडा होत नाही. लास्टचा झेंडा घेतला आणि मस्त व्हिडिओ काढत फोटो काढत आलो. खूप लवकर पोचलो आणि आता आलो. आम्हाला शिवाना द्यावा अध्यक्ष हवी म्हणून आम्ही लास्टचा झेंडा घेतले हातान. काय बोले चला तुम्ही पुरं आम्ही येत आहो. तर भाई हे बघा वाघोबा मंदिर. तर इथून शॉर्टकट मारू आपण आणि तो फिरून जाण्यापेक्षा आणि लवकर पोचू. आणि हे मुकुट बनवतात म्हणजे पहिल्या दिवसाचा कुठला मुकुट सजवतात. पहिल्या दिवसाचा कुठला कलर होता? आणि दुसऱ्या दिवसा केसरी. आणि तिसरा मोरपिशी. म्हणजे उद्याचा आज शेवटची नाईट आहे आणि उद्या आपण एकविरा कार्ले गडावर पोहोचू आणि उद्या दर्शन होईल आपला. शॉर्टकट इकडून आले वाघ मारायला आलेत. हाय गाईज. बोला ना आता. याला घ्यायला आलो तो पक्के दमले. माग आहे पक्के खायचे ना होय ना. घ्यायला ताणता होते ना. चला चल. आन्सर द फॉलोइंग. दिस इज अ नो प्रॉब्लेम.
आपण बघू शकता आम्ही कंधारा घाट पूर्ण चढलेलो आहे काही आणि आमची एवढी फाटले ना तुम्ही वातावरण बघू शकता सगळे असे विश्रांती करतात आणि आपलं बघा भूषण भाऊ 105 किलो वजन आहे तरी पण हा कंटिन्यू चालला आईच्या दर्शनासाठी आणि हा एक आपला भाऊ आपल्या मागे उभा आहे. माझी क्वालिटी आहे का ब्लॉग बनवायची बनवू शकतो भाई चालू कर. हा भाई चालला ना भाई खूप चालला गुलशन भाई आपला गुलशन भाई नाव सांगू का गुलशन डोंगरे हे गावचा भाई हा भाई ना 105 किलो वजन असून खूप चालला त्याच्या आईवरती श्रद्धा खूप आहे आणि बिना चपलीचा चालला हा भाई गुलशन भाई तुम्ही बघू शकता बात बसला नाही का बाकी गुलशन भाईची फाटली बाई बसून पण तो एक सेकंड पण बसला नाही काय बोलला माझ्या आईवरती खरी श्रद्धा आहे माझी फाटली तरी बोलतो मी चालतच जाईल आणि तिथं गेलो होतो डोक्यावरती दर्शन घेणार आहे आईचा तुम्ही बघू शकता डोक्यानं जाणार आहे ना डोक्यानं चालायचं नाही पूर्ण व्ह्यू तुम्ही बघू शकता आता येत होतं. आणि हा बघा हा आपला भाई याला ते लोकांना बोलता येतं बाकी काय जमत नाही आणि हा आपला आले रे राहिले भाई आपला बघू शकता पूर्ण पब्लिक अशी झोपली आहे पूर्ण पब्लिक आणि तुम्हाला आमची पब्लिक दाखवतो पोरांची मजा आणि हा बघू शकता काहीच तुम्ही राज आहे ना याची म्हणजे नाही शब्द बघायला असतो बघा पुरी हरकाला असतो जसा की मी बघायला असतो हा आपला नागाभाई आता आंघोल धुलाय नागाभाई कंटिन्यू चाललाय आयटम साठी नवच बोललाय कंटिन्यू चाललाय कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू तो बोलतो आई मी डोप्यान होईल फक्त मला तीच दुसरी कोणीच नको हा नागाभाईचा आपला खरा प्रेम आहे आणि आईवरती खरी श्रद्धा आहे आणि हा बघा वर्षाची मुलाखत घे हा बघा हा आपला बबले भाई बघा किती आयटमची बोलतो बघा दुनिया गेली याला आयटमचं येऊन पारलं आणि आपला चेतन भाई तुम्ही बघू शकता हा गाला गेला 3 गोलांनी घेऊन पारला हा बघा आजारी असून पण तो बॉडी दाखवतो बघा बॉडी हा आपला पर्सन भाई एमपी फॅनचा भाऊ आहे तुम्ही बघू शकता व्ह्यू कसा आहे सगळीकडे एक नंबर व्ह्यू आहे
म्हात्रे 1111 या YouTube चॅनलला आपण सर्वांनी सबस्क्राईब व फॉलो करायचं आहे. गेल्या वर्षी आपला पहिला दोष होता आणि तन्मय मात्रेने आपल्या पार्टीला पूर्ण जगात पसरवली. युट्यूबला कधीकधी 268 बघतात. युट्यूब 268 बघतात. युट्यूबमध्ये आपली पालखीचा प्रचार पूर्ण जगभरात झाला. त्याचे खूप खूप धन्यवाद. त्यांनी दरवर्षी आपल्या पालखीत येऊन आपल्या युट्यूबचे रील बनवलं. तर ते सर्वांनी त्याची चॅनल आहे तन्मय मात्रे 1111. तन्मय मात्रे 1111 चॅनल तू सांग त्याला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. आता आपल्या कधी ब्लॉगिंग पार्टी झाल्यानंतर त्याचे ब्लॉगिंग आहे. सर्व पहा, घरच्या मंडळींना दाखवा, आपल्या परिवाराला दाखवा, नातेवाईकाला दाखवा. त्यांनी सर्व कॅप्चर केलेले ते तो आम्ही आपली आता आमच्या निर्माण फिरवून लावतो. सर्व बघतात त्याचा कशी पोरं मजा करतात, काय करतात, नियोजन कसं असतो. आपण पण सर्वांना सांगा आणि त्याच्या चॅनलला सपोर्ट करा. ठीक आहे. जय एकवीर माऊली. जय एकवीर. माझं नाव हरेश चिराटे. मी राहणार तळेगावचा. माझा पहिलाच वर्ष पालखीचा. मागच्या वर्षी पालखीला मी खरं सांगलेलो मी गेलेलो म्हणजे शेवटच्या दिवशी गेलेलो पण त्यांचं वातावरण मला काय अजिबात पडलेलं नाही. का तू काय म्हणजे बाहेर काय मिळेल ना. मी आज स्पष्ट बोला ऐका म्हणजे ऐका. आपली पालखी बघायला गेलं ना सर्व एक सामान्य कुठल्याही प्रकारचं काय नाही. पालखी आपली आता इथपर्यंत आली कुठल्याही प्रकारचं कुठल्याही मुलाला व्यसन नाही. मी प्रत्येकाला बघतोय आता माझ्या पायाला फोड आले. पायामध्ये चालू नको पण मन बोलतोय तू चाल. तू का आपलं पालखी घेऊन पायापर्यंत बोलायचे ना. सर्व मुलं आहेत ना पाय दमले शाल देणार राहतात. दादा चल जोडीला, माऊली चल जोडीला, पाणी घे, हे खा ते खा. एक नंबर नियोजन बघायला गेलं तर आम्ही दरवर्षी येणार. आता मला कामावर ना जिथून आलो तिथून बोलत तू कामं कधी येणार, कामं कधी येणार, तुला कामं यायचे का नाही. मी बोललो मी पालखीला आलो, पालखी सोडून येणार नाही. त्याच्यावर माऊलीना हा नियोजन प्रत्येक वर्षी असं असू द्या ना. मी दरवर्षी येणार पालखीला. मंडळी मी सचिन मुंबईचा. पालखीवाले म्हणजे नियोजन वगैरे प्रॉपर आहे. जरी माणसं चालताना थकली वगैरे तरी प्रॉपर नाश्ता वगैरे किंवा पाणी बॉटल वगैरे प्रॉपर म्हणजे सगळ्यांना भेटते. जरी पाय किती थकलेले असले तर कोणाला म्हणजे त्रास जरी झाला तरी गाड्या वगैरे प्रॉपर आहेत. आपल्या गाडीमध्ये सगळी लोक येत आहेत. यावर्षी मी एकटा झालो पालखीला. पुढच्या वर्षी नक्कीच मी उमरागावातून अजून पोरं वाढवेल पालखीला. नाही तर नियोजन एक नंबर आहे. धन्यवाद. आणि समुद्र संघटना महाराष्ट्र राज्य आणि बजरंग दल शापूर यामध्ये आहे. तर माझी एकच इच्छा आहे की ही जर सर्व पोरं आहेत ही आपल्या बजरंग दल मध्ये कमी पोरं आहेत तर आपल्या या बजरंग दल मध्ये जास्तीत जास्त पोरं झाली पाहिजेत आणि बजरंग दलाचं कार्य जास्त झालं पाहिजे. आणि आपल्या बांगलादेशमध्ये जी परिस्थिती झाली तशी आपल्या भारतामध्ये परिस्थिती झालेली पाहिजे. हे मूल्य हे आपल्या माझी एकच इच्छा आहे की ही सर्व पोरं बजरंग दल मध्ये आली पाहिजेत. ही एकच इच्छा. जय श्रीराम. जय